भारताचा मोस्ट वॉन्टेड माओवादी, ज्याला माओवादी चळवळीतला क्रूर कमांडर म्हटलं जायचं. काही दिवसांपूर्वी ज्याच्या आईनं "तू आत्मसमर्पण कर" अशी भावनिक साथ घातलेली होती, जो एक दोन नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त जवानांच्या मृत्यूला जबाबदार होता, ज्यानं छत्तीसगड आंध्र प्रदेशच्या जंगलात स्वतःचं असं एक जंगल राज निर्माण केलेलं होतं, ज्याच्यावर नाही म्हटलं तरी एकत्रित तब्बल 6 कोटी रुपयांच्या वर बक्षिसं जाहीर करण्यात आलेली होती. असा माओवादी चळवळीतला क्रूर कमांडर माडवी हिडमा हा पोलीस आणि राखीव पोलीस दलाच्या चकमकीत ठार झाला असल्याची बातमी सध्या माध्यमांमधून समोर येते आहे. त्याबद्दलची अधिकृत माहिती खरं तर समोर यायची, पण पोलिसांनी हे ऑपरेशन नेमकं कसं राबवलं, गेल्या अनेक दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या हिडमाला पोलिसांनी कसं कंठस्नान घातलं, कोण होता हा क्रूर हिडमा, ज्याला मारल्यामुळे नक्षली चळवळ जवळजवळ संपली असं का म्हटलं जात आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर जबर कारवाई करत नक्षली चळवळीचं कंबरड मोडलंय. नुकतंच भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बंदूक देत आत्मसमर्पण केलेलं होतं. त्यानंतर सुद्धा अनेक नक्षली कारवाया झाल्या आणि या कारवायांमध्ये नक्षलवाद्यांचे अनेक मोठे नेते आणि कमांडर मारले गेल्यानं नक्षल चळवळ आता अखेरच्या घटका मोजत आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झालाय, तर त्याची पत्नी राजे ही सुद्धा या चकमकीत मारली गेली आहे. हिडमा याच्यावर कोट्यावधी रुपयांचं बक्षीस होतं. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित भागातील शेजारील राज्यांना लागून असलेल्या सीमेवर मंगळवारी सकाळपासूनच डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये हिडमा आणि त्याच्या पत्नीसह एकूण 6 नक्षलवादी मारले गेले आहेत. माडवी हिडमा हा बस्तरमधील नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा कमांडर होता. तसेच तो सेंट्रल टीमला सांभाळत होता. त्याच्यावर छत्तीसगडसह इतर राज्यांकडून 6 कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. काही काळापूर्वी सुरक्षा दलांनी करेगुट्टाच्या पर्वतरांगांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली होती आणि तेव्हा माडवी हिडमा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता तो सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झालाय. टॉप नक्षली कमांडर बसवराजू हा मारला गेल्यानंतर माडवी हिडमा याच्या हातात नक्षलवादाचं नेतृत्व आलं होतं. बसवराजू याच्या मृत्यूनंतर माडवी हिडमा याला माओवादी संघटनेचा नवा सरचिटणीस बनवण्यात आलं होतं. मात्र सुरक्षा दलांनी आज त्याला कंठस्नान घातलाय. हिडमा याचा मृत्यू आता माओवाद्यांसाठी मोठा झटका मानला जातोय, कारण माडवी हिडमा हा अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या म्हणजेच NIAच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. तो आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या भीषण चकमकीत अखेर ठार झाला. हिडमा हा प्रतिबंधित असणाऱ्या माओवाद्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचा सगळ्यात तरुण आणि मोस्ट वॉन्टेड सदस्य होता आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी बटालियन क्रमांक 1 चा देखील तो मुख्य होता. पण मग या माडवी हिडमाचा नेमका इतिहास काय राहिलाय, सविस्तरपणे पाहूयात. तर बघा, जिथं बस्तरच्या घनदाट जंगलात पोलीस आणि प्रशासनही दहशतीमुळे पाऊल टाकायला घाबरतं, तिथं गेले अनेक वर्ष एक नाव सतत चर्चेत राहिलं, ते म्हणजे माडवी हिडमा. हो, हेच नाव ज्यानं गेले कित्येक वर्ष संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला हादरून सोडलाय. माडवी हिडमाचा जन्म अंदाजे 1981च्या सुमारास छत्तीसगडमधल्या दक्षिण सुकमा इथल्या पूर्वती नावाच्या गावात झाला. हिडमा उर्फ हिडमलू उर्फ संतोष या नावानं तो ओळखला जायचा. 2000 साली आत्मसमर्पण करणारा नक्षलवादी कमांडर बदरना यानं माडवी हिडमाला संघटनेत भरती केलं होतं. सुकमा जिल्ह्यातल्या पूर्वती गावच्या हिडमानं 16व्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा बंदूक हातात घेतली होती. वयाच्या 16व्या वर्षी माओवाद्यांच्या ग्रामीण राज्य समितीनं त्याला भरती करून घेतलं होतं. त्याच्यासोबत इतरही अनेक मुलं होती. प्रसिद्ध नक्षलवादी पापाराव देखील त्यांच्यात होता. माओवाद्यांमध्ये मुलांसाठी बलाल संगम नावाची एक संघटना असते. हिडमाने त्यापासूनच आपली सुरुवात केली. हिडमा सडपातळ बांध्याचा तंदुरुस्त शरीरयष्टी असलेला एक तेव्हा तरुण होता. तो स्वभावानं शांत, संयमी आणि बराच हुशार देखील होता आणि खूप लवकर गोष्टी शिकायचा. त्याच्या या क्षमतेमुळेच त्याला बलाल संगम या मुलांच्या शाखेचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं आणि माओवादी संघटनेत देखील सामील होण्यापूर्वी हिडमा विवाहित होता. त्याला 2 बायका होत्या असं बोललं जातं. त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नाही, पण हिडमा हे नाव त्याला संस्थेनं दिलेलं होतं. माडवी हिडमा बस्तरमध्ये अनेक नावांनी ओळखला जायचा, ज्यात हिडमा उर्फ संतोष उर्फ इन्नामूल उर्फ पोडियाम,
भीमा उर्फ मनीष या नावांचा समावेश आहे. पण मंडळी, त्याचं खरं नाव काय हे मात्र अजूनही कुणाला समजलेलं नाहीये. शिवाय माओवाद्यांची स्वतःची शिक्षण व्यवस्था आणि सांस्कृतिक समिती आहे. इथंच हिडमा अभ्यासासोबत गाणं आणि वाद्य वाजवायला शिकला. क्रांतिकारी गाणी म्हणणं, ती वाजवणं आणि काय वाद्य वाजवायला शिकणं हा माओवाद्यांच्या प्रशिक्षणाचाच एक भाग होता. हिडमानं ह्या गोष्टी आवडीनं शिकल्या होत्या आणि जितक्या आवडीने तो वाद्य वाजवतो तितक्याच आवडीने तो हल्ला देखील करायचा. त्याच्या आवाजात एक वेगळी ताकद होती. मलाल संगमच्या प्रशिक्षणानंतर हिडमाची पहिली पोस्टिंग ही महाराष्ट्रातल्या गडचिरोली इथं झाली. सूत्रांच्या माहितीनुसार 2001 ते 2007 पर्यंत नक्षल चळवळीत हिडमा एक सामान्य सदस्य म्हणून काम करत होता. बस्तरमधल्या सलवा जोडून मोहिमेनंतर तो अधिक आक्रमक झाला. 2007 साली बस्तरमधील उरपल मेट्टा चकमकीत 24 पोलीस जवान मंडळी शहीद झाले होते. त्या हल्ल्याचं नेतृत्व हिडमानं केलं होतं. समोरासमोरच्या लढाईत नियोजनबद्ध पद्धतीनं हल्ला करण्याची रणनीती हिडमामुळे अधिक बळकट झाल्याचं जाणकार सांगतात. आणि याच कामगिरीमुळे त्याला 2008 आणि 2009 मध्ये नक्षलवाद्यांच्या पहिल्या बटालियनचा कमांडर बनवण्यात आलं. 2010 मध्ये ताडमेटला इथं झालेल्या 76 सैनिकांच्या हत्येनंतर त्याला संघटनेत एक महत्त्वाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती. आणि त्यानंतर हिडमानं झिरम खोऱ्यावरील हल्ल्याची रणनीती आखली. 2017 मध्ये सुकमा इथल्या बुरकापाल इथं केंद्रीय राखीव दलावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टर माइंड होता. आणि जेव्हा हल्ल्याची रणनीती बनवली जाते तेव्हा इतर मोठे कमांडर देखील त्यात सामील होतात. पण हिडमा ज्या हल्ल्याचं नेतृत्व करायचा त्याची रणनीती बनवण्यामध्ये तो स्वतः आघाडीवर असायचा. नक्षली चळवळी सोडलेल्या काहींच्या मते संघटनेत हिडमाविषयी कायम चर्चा व्हायची. हिडमाच्या लढाईची पद्धत ही आक्रमक आहे. त्यानं अनेक लढायांमध्ये भागही घेतला होता. पण तो स्वतः फार कमी वेळा बंदूक चालवायचा. कधी चकमकीमध्ये तो जखमी झाल्याचं कानावर सुद्धा आलं नाही. मंडळी, स्थानिक आदिवासी हिडमाला बस्तरचा हिरो म्हणून ओळखायचे. स्थानिकांचे त्याचे चांगले संबंध होते. विशेष करून तो युवा वर्गामध्ये फेमस होता. त्याची युवा वर्गामध्ये क्रेज होती. ते म्हणतात हिडमा जेव्हा यायचा तेव्हा सर्वांचं म्हणणं तो शांतपणे ऐकून घ्यायचा आणि लिहूनही घ्यायचा. आजपर्यंत या भागात नक्षलवाद्यांचं समांतर सरकार तो चालवायचा. तिथं जनतेला सरकारपेक्षा नक्षलवादी जवळ वाटायचे. त्यातूनच शेकडो जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमासारख्या कुख्यात नक्षलवाद्याला स्थानिक तिथले हिरो समजायचे. नक्षलवादी होण्याआधी हिडमा शेती करायचा. त्यानं माओवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका प्राध्यापकाकडून इंग्लिश भाषाही शिकली होती. हिडमाची मातृभाषा हिंदी नसली त्याला हिंदी भाषा येते. हिंदी सोबतच त्याला तेलुगू, तमिळ, मराठी, गोडवी या भाषा सुद्धा येत होत्या. त्याचं शिक्षण 7वी पर्यंत झालेलं होतं. शिवाय हिडमाला लहानपणापासून तंत्रज्ञानाची फार वेगळी आवड होती. तो त्याच्या प्रत्येक हल्ल्याचा व्हिडिओ बनवायचा, जेणेकरून त्या हल्ल्यातले स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते, वीक पॉईंट्स कोणते यावर नंतर तो माओवादी सैन्यात चर्चा करायचा. प्रत्येक झालेल्या हल्ल्यानंतर सहभागी असणाऱ्या कमांडर आणि सैनिकांचा ज्यामध्ये समावेश आहे त्यात त्यांची काय चूक झाली आणि आपण कुठे चांगलं काम केलं हे पाहण्यासाठी तो ते व्हिडिओ पाहायचा आणि त्याचं पुनरावलोकन करायचा. आणि मंडळी, अशा हुशार नक्षलवाद्याला पकडण्यासाठी म्हणूनच सरकारनं तब्बल 6 कोटींचं बक्षीस ठेवलेलं होतं. शिवाय त्याला शोधण्यासाठी तब्बल 10,000 सैनिक तैनात करण्यात आलेले होते. 6 महिन्यांपूर्वी देखील त्याला मारण्यासाठी पोलिसांनी एक ऑपरेशन राबवलेलं होतं. पण इतक्या मोठ्या संख्येनं पोलिसांनी आक्रमण करून सुद्धा तो शिताफीनं वाचला होता. याआधी सैन्यानं हिडमाला कित्येक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी सैन्याला मोठं नुकसान यामध्ये सहन करावं लागलं होतं. आतापर्यंत हिडमाला पकडण्यासाठी बऱ्याच मोठ्या कारवाया करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 100हून अधिक सैनिक शहीद झालेत. 6 एप्रिल 2022 रोजी सुद्धा असंच एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ज्यामध्ये 22 सैनिक शहीद झाले. तेव्हा हिडमाला पकडण्यासाठी विजापूर जिल्ह्यातल्या टेकूगुडेम इथं सैन्यानं एक मोठी कारवाई केली होती. पण नशिबानं या कारवाईमध्ये तो वाचला, पण 22 सैनिक यामध्ये शहीद झाले. नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याच्या खात्म्यानंतर हिडमा हा माओवादी चळवळीचा प्रमुख सैन्य कमांडर बनला. पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली त्याची बायको केवळ त्याची बायको नव्हती, तर माओवादी संघटनेत मोबाईल पॉलिटिकल स्कूलची प्रमुख म्हणून अनेकांना वैचारिक ती प्रशिक्षण देत होती. ऑपरेशन कगर आणि करेगुट्टा घेराव अशी ऑपरेशन्स त्याच्यासाठी राबवण्यात आली होती.
हिडमाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सुकमा जिल्ह्यातल्या त्याच्या मूळ गावी पूर्वतीत भेट दिली होती। या भेटीदरम्यान हिडमाची आई माडवी पुंजी हिने एक भावनिक व्हिडिओ बनवत त्याला शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात परत येण्याचं आवाहन केलं होतं। तिने म्हटलं होतं की तू कुठे आहेस हे माहीत असतं तर मी तुला घरी आणण्यासाठी जंगलात आले असते। कृपया परत माघारी येऊन शांततापूर्ण जीवन जग। म्हणजे हिडमाचा पुतण्या भीमा याला 2006 मध्ये हिंसाचाराचा मार्ग चुकीचा वाटल्यानं आत्मसमर्पण केलेलं होतं आणि तो पोलीस दलात देखील सामील झाला होता। हिडमानं त्याच्या या आत्मसमर्पणाला गद्दारी मांडलं आणि भीमाचा पुतळा त्यानं जाळला होता। या गोष्टीमुळे हिडमा अधिकच कट्टर बनत गेला। म्हणजे चालपती उर्फ आप्पाराव ज्याच्यावर 1 कोटींचा इनाम होता त्याला हिडमाचा गुरु मानलं जायचं। या व्यतिरिक्त दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचे सचिव रामण्णा आणि माजी सीपीआय माओवादी सरचिटणीस बसवराजू यांनीही त्याला मार्गदर्शन केलं होतं। या गुरूंकडून मिळालेल्या जंगल युद्धाच्या प्रशिक्षणानं आणि रणनीतिक ज्ञानानं हिडमाला एक क्रूर आणि धोकादायक कमांडर बनवलं। याच ज्ञानाच्या आधारे त्यानं सुरक्षा दलांवर 26 ते 27 मोठे आणि घातक हल्ले केले। म्हणजे हिडमासारखे माओवादी नेते जरी आदिवासींच्या हक्कांसाठी लढत असल्याचा दावा करत असले तरी त्यांचं हे बोलणं विरोधाभासी आहे। कारण उपलब्ध माहितीनुसार माओवाद्यांनी 2001 पासून ठार केलेल्या 5811 नागरिकांमध्ये बहुसंख्य हे आदिवासीच होते, ज्यांना ते पोलीस खबरी म्हणून लेबल लावून मारत असत। आजपर्यंत हिडमाच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रूर हल्ल्यांमुळे आदिवासी समाजाचंच खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पण मंडळी, एक माजी माओवादी माध्यमांशी बोलताना सांगत होता, मला तर याचं आश्चर्य वाटतं की इतक्या लढायांमध्ये भाग घेतल्यानंतरही त्याला जरासही खर्चटलं नाही। मला माहित नाही आणि आठवतही नाही की तो 2012 नंतर कधी जखमी झालाय की नाही। पण मंडळी, हिडमाला टाईट सिक्युरिटी होती। कॅम्पमध्ये असताना हिडमाचं जेवण वेगळं बनलं जायचं। सगळ्यांसाठी जे जेवण बनवलं जायचं त्यात तो जेवायचा नाही। त्याचा तंबूही वेगळा असायचा। हिडमाला फक्त एसीएम म्हणजेच कमांडर लेवलचेच नक्षलवादी भेटू शकत होते। हिडमाला A-B-C अशा 3 लेवलमध्ये सुरक्षा असायची। एका लेवलमध्ये 10 नक्षलवादी असायचे। त्याच्या बॉडीगार्ड्सकडे सुद्धा आधुनिक शस्त्र होती। पण असं असताना देखील हा माडवी हिडमा भीतीच्या छायेत जगत होता। तो आपल्या जवळच्या साथीदारांपासून दूर गेलेला होता आणि पकडले जाण्याच्या भीतीनं सतत आपली ठिकाणं सुद्धा बदलत होता। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार नुकतीच तेलंगणातील नल्लामल्ला डोंगरांमध्ये माओवाद्यांची एक महत्त्वाची केंद्रीय समिती बैठक बसलेली होती। या बैठकीत नवीन सरचिटणीस निवडण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अयशस्वी ठरला होता। यामुळे छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशा इथं सुरक्षा दलांच्या सततच्या दबावामुळे माओवादी संघटनेची साखळी किती विस्कळीत झाली होती याचा अंदाज येतो। या बैठकीला माडवी हिडमा, दामोदर आणि देवाजी सारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते। मात्र शोध मोहिमा आणि हवाई टेहळणीमुळे अनेक महत्त्वाचे सदस्य या बैठकीला वेळेवर पोहोचू शकले नव्हते। एका अधिकाऱ्यानं याबाबत माध्यमांना सांगितलं की पुरेशी सदस्य संख्या नसल्यामुळे आणि संपर्क नसल्यामुळे कोणताही निर्णय घेता आला नाही। माओवादी नेतृत्वहीन अवस्थेत काम करत होते। मे 2025 मध्ये आबुजमाडच्या जंगलात वरिष्ठ नेते नमला केशवराव उर्फ बसवराजू यांच्या हत्येनंतर सरचिटणीसाचं पद हे रिक्त होतं। त्यांच्या मृत्यूमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला होता आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी कोणी पुढे आलेलं नव्हतं किंवा त्यांना आत्मविश्वास वाटत नव्हता। सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या मुख्य ठिकाणांमध्ये घुसखोरी केलेली होती, ज्यामुळे त्यांची कमांड सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती। त्यामुळे त्यांचे छोटे छोटे एकटे गट पडलेले होते आणि त्यांचं मनोधैर्य सुद्धा खच्ची झालेलं होतं। या सगळ्यामुळे हिडमा स्वतः भीतीनं आणि संशयानं ग्रासलेला होता। गुप्तचर माहितीनुसार तो अबुजमाड, तेलंगणा छत्तीसगड सीमा आणि नल्लामल्ला जंगलांमध्ये सतत आपली ठिकाण बदलत होता। तो आपल्या जुन्या साथीदारांशी जास्त संपर्क ठेवत नव्हता। एका अधिकाऱ्यानं सांगितलं की हिडमाला फसवणुकीची भीती वाटत होती। त्याला आपल्याच रक्षकांवर संशय येत होता, त्यामुळे तो काही रात्रींपेक्षा जास्त एका ठिकाणी थांबत नव्हता। त्याचे आपल्याच गटांवर नियंत्रण राहिलेले नव्हते। त्याला फक्त अटक किंवा हल्ल्याचीच भीती वाटत होती आणि त्याला जी भीती होती तेच झालं। पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी गुप्तचर माहितींच्या आधारे एक अटॅक केला आणि त्या अटॅकच्या चकमकीत तो ठार झाला। पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या खुंकार माओवाद्याच्या खात्म्यानंतर आता खरंच नक्षलवाद पूर्णपणे संपेल का? माडवी हिडमाबद्दलची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।